माझे पप्पा सांग माझे पप्पा. मित्रांनो अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येते लंबोदर चषक 2021 ही स्पर्धा नालासोपारामध्ये पाहायला मिळणार आहे 13 ते 14 फेब्रुवारी दरम्यान 50,000 प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं असेल आपल्या भेटीला येणार आहे ती स्पर्धा. वंडर बॉयज आपला एक्स्ट्रा खेळाडू सरळ चेंडूला खेळत असताना चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. साई सोपारा स्पोर्ट्स आणि वंडर बॉय पडद्याच्या मागील ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाजूला काढा. सायबा व्हॉलंटियर्स लक्ष द्या पडद्याच्या मागे ज्या गाड्या आहेत त्यांना तिथून बाजूला काढण्यासाठी मदत करा. चला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत हबीब शेख समोर आहेत प्रदोष वैती ऑन साइडला खेळून काढला चेंडू एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल कारण या मॅच मध्ये जर का साई सोपारा स्पोर्ट्स संघ विजयी झाला तर सेकंड क्वालिफायर म्हणून घोषित केला जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी गिरीश यादव फंबल होता त्या ठिकाणी आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मेहनत करावी लागेल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण मागचा सामना सर्व काही आपल्याला दाखवून गेला. मित्रांनो जेसीसी बी सर्व नवोदित खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा झळकले. पहिल्या दिवसाची आठवण झाली जय साई विरारचा संघ ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करत असताना एका हाती हुकूमत दाखवताना पाहायला मिळाला त्याच प्रकारचं कार्य जेसीसी बी ने या ठिकाणी केलं आणि तो संघ क्वालिफायर 1 म्हणून या ठिकाणी पाहायला मिळालाय. डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक वाईट चरपाने अतिरिक्त धाव येते. वंडर बॉयचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जाते. एक धाव येते. चांगली फलंदाजी मी म्हणेल आतापर्यंत सावध रीतीने या ठिकाणी चेंडूला फेस करत असताना 7 धावा 5 चेंडूचा खेळ शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एका बाजूला आपण पाहतोय साई सोपारा स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला वंडर बॉयज. चला गाड्या काढा ज्या गाड्या पडद्याच्या मागे आहेत त्या सर्व गाड्या लवकरात लवकर काढा. मित्रांनो सहकार्य करा तिथून गाड्या पास होत नाहीयेत. जा सायबा व्हॉलंटियर्स पडद्याच्या मागच्या गाड्या काढण्यास मदत करायची आहे. सर्वांना विनंती आपण त्या ठिकाणी जायचंय.
पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतो 8 धावा धावफलकावरती. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विठ्ठल चव्हाण एका बाजूला, प्रदर्श वैते दुसऱ्या बाजूला आहेत आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मयूर पाटील येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन डाव्या बाहेर चेंडू जातोय सर ऑन साइडला. एका धावेसाठी मोठा क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून चेंडू पिचवरून लेग ब्रेक पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन. पहिला गडी तंबूच्या आसराला इज गॉन. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ 9 धावा. मयूर पाटील अप्रतिम षटक हाताळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय नितेश पाटील यांना. अजून एक हरवणार खेळाडी, अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या ठिकाणी साई सोपारा स्पोर्ट्सच्या संघाला. आता सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू कवचच्या क्षेत्रामध्ये स्वतः त्या ठिकाणी गिरीश यादव येत आहेत. चेंडूला पकडतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसरं षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ 10 धावा धावफलकावरती. आता सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी अजय चुकी करतोय आणि चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मध्ये एका धावेसाठी 22च्या रूपाने एक धाव येते. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मित्रांनो. कष्ट कोणतेही असो, क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला कष्टाला पर्याय नाही मित्रांनो. आणि जर का तुमचे कष्ट आणि मेहनत प्रामाणिक असेल तर तुम्हाला तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नसतो. म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. उजव्या एसटीच्या बाहेर पिचला चेंडू त्या ठिकाणी ऑब्रेक पद्धतीचा पाहायला मिळतो आणि शेवटच्या क्षणात वाट पाहिली आणि पंबल होत असताना आपण पाहतोय येस नो वेट या गोष्टीचा चुकीचा संबंध. एकही धाव नाही. ज्यांनी ज्यांनी पडद्याच्या मागे गाड्या लावल्या त्या गाड्या त्वरित खाली करा. रहदारीसाठी रस्ता नाहीये, त्यामुळे विनंती आहे आपल्या गाड्या त्वरित बाजूला काढा. पुन्हा एकदा मयूर पाटील वर्सेस प्रदोष वैते. हलक्या हाताने गेलेला चेंडू मात्र त्या ठिकाणी रनआउटची संधी. पंचांकडे दात बघा. 306 युनिकॉर्न 306 युनिकॉर्न नंबर आहे. ती गाडी बाजूला घ्यायची. 306 युनिकॉर्न बाजूला काढा. तर 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी अजय घानाडे येताना पाहायला मिळत आहेत. चर्चा केली जाते पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करणं अनिवार्य असेल, कारण जर का हा सामना जिंकायचा असेल वंडर बॉयज संघाला प्रतिष्ठेसाठी, तर मात्र या ठिकाणी कमीत कमी 30 ते 35 धावा धावफलकावरती लगावणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा अजय टू प्रदोष मॅन फ्रॉम निर्मळ. अप्रतिम दर्जाचा खेळाडू. या ठिकाणी सिद्ध करावं लागेल आपली क्षमता. आता मात्र 9 चेंडू सांगतोय त्या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. एक धाव 9च्या रूपाने मिळेल.
फक्त एक धाव नोच्या रूपाने त्याला पाहायला मिळते. डबल करता आलं असतं परंतु तसं काही झालं नाही. 13 धावा या आमंत्रित धाब्याने धावफलकात लगावल्या जात आहेत. हा विजय जर का वंडर बॉईज संघ संपादन करतोय तर मात्र अजूनही समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळल्या ऑफ साईडला चेंडूला श्रेय करत असताना एक धावेसाठी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अतिशय चांगली स्थिती म्हणेल या साई सुपारा स्पोर्ट्स या संघाची क्षेत्ररक्षण करत असताना ज्या पद्धतीने रोखून धरले आतापर्यंत वंडर बॉईज या संघाला. परंतु प्रदोष वैदी कधीही प्रहार करू शकतात, त्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठ्या फटका मारण्याच्या. आणि आता मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी परतल्यात आणि विकेटचं पतन. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात आनंद शर्मा. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2.2 षटक हाताळली गेलीत. 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटर दिलेत, पंच करून दिलाय. चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका धावेने धावांचा रतीप रचला जातोय. साखळी सामन्यामध्ये शेवटचा सामना असेल आणि शेवटच्या सामन्यामध्ये हे रंगतदार आपल्या समोर सादर करत असताना हे सर्व खेळाडू एका बाजूला वंडर बॉय दुसऱ्या बाजूला साई सुपारा स्पोर्ट्स. डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू जवळजवळ यष्टीच्या जवळून जातो आणि वाईटचा इशारा आमचे ऑफिशियल ऋषिदादा देसाई या ठिकाणी देताना पाहायला मिळतात. वाईट बॉल. डिसिजन काय ऋषिदा? डॉट बॉल. ओके. आणि डॉट चेंडू या ठिकाणी आकारला ते बघा. त्या ठिकाणी बेल्स नाही उडाले म्हणजे विकेट नाही जात आहे, परंतु डॉट चेंडू येतोय. अजय घानाडे याला नशीब साथ देत असताना पाहायला मिळते. आता मात्र उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर. आता हा वाईड असणार आणि कामांतरित धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. चला घाई करा, खूप वेळ घेत आहे. 2.4 षटक 16 धावा आतापर्यंत धावलकते पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अजय घानाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. समोर आनंद शर्मा. मोठा फटका येईल का? पॉवर प्लेचं षटक आहे. मोठा फटका जर आला तर एक आशेचा किरण होऊ शकतो. आणि आता या ठिकाणी मात्र सरळ चेंडू जातोय स्ट्रेट केदार देसाई यांच्या हातामध्ये. थँक्यू डीजे. एट 620 ज्याची कोणाची गाडी आहे त्यांनी स्टेज जवळ या. तुमच्या गाडीलाच चावी होती, एका व्यक्तीने ती चावी आमच्याकडे आणून दिलेली आहे. 8620.
चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ जातोय. नवीन फलंदाज केदार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झाला, 16 धावा दाखल करते पाहायला मिळतात. बॅकफुट गेले, पंच करून दिला, चेंडू सरळ गेलाय त्या ठिकाणी. गिरीश यादव चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करत असताना 17 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. या ऐकूया तोपर्यंत एकच समुद्री गीताला डीजे. सुरेख फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु एक धाव घेतली जाते. नितेश पाटील, मागच्या काही सामन्यांमध्ये नितेश पाटीलचा क्लास आपण पाहिला मित्रांनो. दर्जेदार फटके त्याच्या बॅटमधून आलेत आणि आता या ठिकाणी आपल्या संघासाठी त्याच प्रकारची धारदार फलंदाजी पाहायला मिळते का? डावेष्टीच्या बाहेर चेंडू मात्र त्या ठिकाणी पिच झाला आणि वाईटचा इशारा आमचे ऑफिशियल देत आहेत. एक धाव अंतरित रूपाने येते. पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढला चेंडू, लेग ब्रेक मध्ये चेंडू त्या ठिकाणी मयूर पाटील चेंडूला फील्ड करते. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. बॉल टू रनचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. आता मात्र एक संधी आहे धावचीत आणि धावचित होत असताना केदार माघारी परत अजून एका विकेटचं पतन. डीजे पुन्हा एकदा सज्ज होतात नितेश पाटील. रोनित गोळकर यांच्या समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फलंदाजीमध्ये फील्ड केलं गेलंय. 20 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र बॅकफुट पंच करून दिला त्या ठिकाणी केदार देसाई फील्ड करतात. तत्पूर्वी माघारी परतावा लागेल नितेश पाटीलांना. विकेटचं पतन इज गॉन. आहे मनाने साधा अशी दादाची यादा, एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. विकेट हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचं पारितोषिक अनिल शेगार यांच्याकडून असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेला फ्रँकच्या बेटेला. इज गॉन. एकच वादा. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वंडर बॉईज. आणि एक विक्रमी नोंद केली जाते. आजच्या दिवसातील संपूर्ण खेळ बघण्यासाठी 40,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आजच्या दिवसामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो स्वतःसाठी या आणि आपल्या खेळासाठी. 40,000 प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये पाहणारे ठरलेत ही स्पर्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून.
रणजनदादा पाटील पर्पल कॅप या ठिकाणी घेऊन यायची आहे स्टेजवरती. कोणाला द्यायची? अजय घानाडे. मॅच संपल्यावर रणजनदादा पाटील पर्पल कॅप. अजय घानाडे स्टेजवरती यायचंय. अजय घानाडे स्टेजवरती यायचंय. आता कसं हे आता कसं वाटतंय थँक्यू टू मॅच बिलकुल ऑन आहे. 3 चेंडू 1 रन आणि 1 गडी तंबूच्या आश्रयाला. काही स्पर्धा चालू आहे. प्रथमेश तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रोनित गोळकर येताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी जिंकलंय. 1 आणि ते पण 6 चेंडू 6 धावांची गरज असताना टाकलेले षटक 5 धावांचं. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट केली जाते. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील आपल्या जादुई गोलंदाजीच्या बळावरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. 21 चेंडू आणि 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर. ही सुद्धा मॅच तितकीच महत्वाची आणि तितकीच रंगतदार होताना पाहायला मिळते. ऑन साइडला केलेला चेंडू पाहायला मिळतो. डिक्लेअर झोनच्या दिशेने जाते. 1 धाव येते. जवळजवळ आपण पाहू शकता रोनित गोळकर बॉल्टरचं समीकरण आणि रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 3 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ. शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू हलकातून खेळला आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू वाईड +1. आता मात्र केलेल्यावरती पाणी फेरलं जातंय. होत्याचं नव्हतं होताना पाहायला मिळतंय या षटकामागे. 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर वाईड +1 येताना 5 धावा आता या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक असेल. रोनित गोळकर ऑन स्ट्राईक. हलक्यातून खेळलाय चेंडूला मात्र त्या ठिकाणी फक्त दिशा दिली गेली. 1 धाव. 6 चेंडू 6 धावा. वेलकम टीचे. नवीन गोलंदाज संतोष कांचन. संतोष कांचन गोलंदाजी मार्कवर येतोय. बॅक पडत गेला. पंच करून दिला. त्या ठिकाणी नितेश पाटील क्षेत्ररक्षण करताना झेल. रनआउटची संधी परंतु संधीचं सोनं होत नाहीये आणि 1 धाव पूर्णपणे कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी संतोष कांचन सज्ज होत असताना 1.2 षटकं हाताळली जातात. हलक्या हाताने पुन्हा एकदा रोनित गोळकर खेळताना पाहायला मिळतोय. एका धाव्याने जरी धावसंख्या पुढे सरसावली तरी सुद्धा एक सहज आणि सोपा विजय मिळू शकतो साई सोपारा स्पोर्ट्स या संघाला.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलोमध्ये क्षेत्ररक्षण करतोय संतोष कांचन. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. योगेश वरणेकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्यानं गाईड करतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने. धावपल मोजल्या जातात 10. अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल 11. 13 चेंडू 11 धावा. अजून ही मॅच ऑन आहे मित्रांनो. सरळ थेट चर्चेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फेकी करत असताना आपण पाहतोय अकरा धावा. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होती. 11 धावा धावफलकात लगावल्या जातात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. रोनित गोळकर ऑन स्ट्राईक. गणेश आता मात्र उजव्या बाहेर जाणार चेंडू. वाईटची सांगता होते. योगेश वर्णेकर चुकी करतोय. पुन्हा एकदा तयार होत आहेत योगेश वर्णेकर. आता तर सुरेख पद्धतीने चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. टॅपच्या साहाय्याने डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय. सिंगलने धावसंख्येजवळ पोहोचण्याचा साई सुपर स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू सरळ गेलाय त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. आता मात्र विजय थोडा एका बाजूने झुकताना पाहायला मिळतोय कारण अजूनही 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आता मात्र ऑन साईडला खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी आणि विकेटचं पतन. अजून एक चेंडू डॉट. ऑन साईडला खेळत असताना एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचते 18 धावांवरती. अजून 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अशा प्रकारे विजयी चौकार लागून साई सुपारा स्पोर्ट्स हा संघ या ठिकाणी क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय. विजय संघाचं खूप अभिनंदन. थँक्यू डुजे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय